हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश हा एसटी प्रवर्गामध्ये करावा यासाठी बंजारा समाजानं बीडमध्ये अतिशय विराट असा मोर्चा काढला होता। आणि या मोर्चाला मार्गदर्शन करण्याकरता म्हणून नव्यानं ओबीसी नेते म्हणून प्रस्थापित होऊ पाहणारे धनंजय मुंडे आले होते। आणि त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना वंजारा, बंजारा आणि वंजारी एकच आहेत असं ठासून सांगितलं। त्यांनी जे सांगितलं यामध्ये खरोखर काही सत्य आहे का हा केवळ शब्दछल आहे का काकांनी एकदा बंजारा समाजाचा वापर करून वंजारी समाजाचा समावेश ओबीसी वर्गात करून घेतला होता। आता त्याच वाटेवर पुतण्या बंजारा समाजाचा वापर करून वंजारी समाजाला एसटी प्रवर्गात प्रवेश मिळवून देऊ पाहतोय का? मराठा समाज आणि धनगर समाज यांच्यापेक्षा हा वंजारी समाज कुठेतरी भाग्यवान ठरलाय का याविषयी सखोल विश्लेषण पाहणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल पहिल्यांदा जरूर सबस्क्राइब करा। मित्रांनो, या बंजारा समाजानं हैदराबाद गॅझेटनुसार त्यांच्या नोंदीनुसार त्यांचा समावेश हा एसटी प्रवर्गामध्ये करावा यासाठी बीडमध्ये अतिशय मोठा विशाल असा मोर्चा काढला होता। आणि याला मार्गदर्शन करण्याकरता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे अजित पवार गटाचे जुने शरद पवारांचे आणि आता नव्यानं ओबीसी म्हणून प्रस्थापित होऊ पाहणारे धनंजय मुंडे यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते। आणि मार्गदर्शन करताना त्यांनी बंजारा, वंजारा आणि वंजारी समाज एकच आहे अशा अगदी ठासून सांगण्याचा प्रयत्न केला। पण त्याच वेळी त्यांचं हे बोलणं बंजारा समाजाच्या तरुणांच्या दुःखावरची कुठेतरी खपली काढणारं ठरलं। त्यांना कुठेतरी आपल्याला इतिहासात एकदा फसवलं गेलंय आणि आता पुन्हा नव्यानं फसवलं जातंय की काय म्हणून त्यांना शंका वाटली। आणि त्याच वेळी त्यांनी तिथेच मोठ्याने घोषणा देत धनंजय मुंडेंनी ते विधान मागं घ्यावं म्हणून त्यांनी घोषणा दिल्या। मग खरंच हा बंजारा समाज आणि वंजारी समाज हा एकच आहे का? तर तो कुठेही एक नाही। कारण बंजारा समाजाची खानपान म्हणजे संस्कृती वेगळी आहे, त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांची वेशभूषा वेगळी आहे, त्यांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे भौगोलिक ते ज्या ठिकाणी राहतात तो सुद्धा मुख्य भागापासून तुटलेला आहे। त्यांच्या श्रद्धा स्थानं जी आहेत रूढी परंपरेनुसार ती सुद्धा वंजारी समाजापेक्षा फार भिन्न आहेत कोणत्याच बाबतीमध्ये। म्हणजे धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, कोणत्याच संदर्भामध्ये, भाषे कोणत्याही संदर्भामध्ये या दोन जमाती कुठेही मेळ खात नाहीत। परंतु कुठेतरी नाम साधर्म्य साधल्या कारणामुळे वंजारा आणि वंजारी हे कुठेतरी उच्चारणामध्ये कुठेतरी साम्य येतं आणि त्याचाच फायदा 1994 ला काकांनी बरोबर घेतला। आणि बंजारा समाजाचेच आम्ही एक उपवर्ग म्हणजे लमान वंजारा आहोत अशा पद्धतीनं त्यांनी ओबीसी मध्ये प्रवेश मिळवला। ती गोष्ट त्यावेळी बंजारा समाजाला फार मोठे म्हणजे सुशिक्षितपणा जास्त नसल्यामुळे असेल कदाचित, त्यामुळे त्यांनी जास्तीचं या घटनेकडे फार गांभीर्यानं बघितलं नाही। पण आत्ताचा तरुण मात्र थोडा सजग आहे। धनंजय मुंडेंनी भाषणात हे दोन्ही एकच आहेत म्हटल्यानंतर त्यांना क्लिक झालं आणि त्यांनी हे धनंजय मुंडेंनी हे विधान मागं घ्यावं म्हणून त्यांनी घोषणा दिल्या। मग जर आता काकांनी एकदा म्हणजे यशस्वी प्रयत्न केला, आता पुतण्या काकांच्याच वाटेवर जातोय आणि बंजारा समाजाचा पुन्हा एकदा वापर करून तो या वंजारी समाजाचा समावेश कुठेतरी एसटी प्रवर्गामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय का? आणि जर तसा करायचा नसेल तर त्यांचं कालचं विधान नेमकं कशासाठी केलं असेल? मित्रांनो, नेमकं त्या विधानाचा अर्थ काय होतो तर तो हाच होतो की आमचा सुद्धा समावेश हा एसटी प्रवर्गामध्ये होतो। आता या सरकारनं आम्हाला सुद्धा
हैदराबाद गॅजेट लागू करून आम्हाला सुद्धा एसटीची प्रमाणपत्र द्यावीत. म्हणजे जिथं एकदा फसवलंय बंजारा समाजाला तिथंच कुठेतरी आता नव्यानं पुन्हा एकदा त्यांच्या आडून यांना कुठेतरी एसटी प्रवर्गात प्रवेश मिळवायचा आहे का? आणि तो एसटी प्रवर्गात अगोदर ओबीसी मध्ये झालेला प्रवेश हा सुद्धा आरक्षणामध्ये व्हीजेएनटी मध्ये जेवढ्या जाती जमाती आहेत ना त्यांच्या सगळ्यात आरक्षणाचा लाभ कोणत्या एकमेव जमातीने उचलला असेल तर ती म्हणजे वंजारी समाजाने उचललेला आहे. तो कसा बघा की व्हीजेएनटीची यादी काढा. NT1 त्यांना 3% आरक्षण आहे. NT2 त्यामध्ये बंजारा समाज येतो त्यांना आरक्षण आहे 2.5%. आणि तिसरा वर्ग म्हणजे त्यामध्ये धनगर समाज येतो त्यांना 3.5% आरक्षण मिळतं. आणि वंजारी समाज जो 4 मध्ये येतो त्यांना 2% आरक्षण आहे राज्यामध्ये. म्हणजे बघा 25 लाख लोकसंख्येच्या समाजाला 2% आहे आणि 75 लाख लोकसंख्येच्या बंजारा समाजाला 2.5% आहे. म्हणजे दुपटीपेक्षा म्हणजे जेवढी लोकसंख्या त्यापेक्षा म्हणजे 1.5 पट ते 2 पट आरक्षणाचा लाभ हा केवळ त्यांना मिळतोय. आणि त्यातही मग धनगर समाज हा 1 कोटीच्या वर लोकसंख्या आहे हो त्यांची. आणि 1 कोटी लोकसंख्येला 3.5% आहे. आणि या 3.5% मध्ये म्हणजे 2% यांना असेल 25 लाखाला तर 1 कोटीच्या वरच्यांना किती टक्के असायला पाहिजे? म्हणजे त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात 2 पट कमी मिळतं. आणि हीच गोष्ट बंजारा समाजावर धनगर समाजावर कुठेतरी अन्याय करणारी आहे. आणि मग हे जे 2% 27%चा विचार केला केंद्राचा आपण जर तर हे 2% म्हणजे 7.5% आहे 27% पैकी. जिथं धनगर समाजाला 30% लाभ व्हावा तिथं 18-19% त्यांना समाधान मानावं लागतंय. माळी समाज 1 ते 1.25 कोटी पर्यंत आहे त्यांचा 30-35% पर्यंत त्यांना यामध्ये लाभ मिळावा त्यांना सुद्धा 20% पर्यंतच आहे. आणि नॉट फाउंड सुटेबल सुद्धा कशी कल्पना आणली बघा. NT1चा सापडला नाही, NT2चा सापडला नाही, NT3चा सापडला नाही कारण ते सापडणारच नाहीत कारण शिक्षणच नाही. मग तिथे NT4ची वर्णी लागते. आणि हे खरं गुपित आहे. म्हणजे फार सुधारित किंवा पुढे येण्याचं 30 वर्षामध्ये आरक्षण 2% मिळालेला समाज इतक्या प्रचंड गतीनं जातो या मागे हे आरक्षणाचा खरं तंत्र आहे. म्हणजे ज्या SC समाजाला ST समाजाला ज्या धनगर समाजाला पूर्वापार म्हणजे आरक्षण मिळतं ते आणखी बंजारा समाज असेल यांना हे मागासच राहिले हो. त्याच्या पाठीमागं कारण काय? कारण त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये फार कमी मिळतं आणि इकडं लोकसंख्येपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त मिळतं. आकडेवारी सहित एकदा टॅली करून पहा. 7-7.5% होतं हो ते. 27%च्या 2% म्हणजे 7.5% पर्यंत जात. म्हणजे मग हा कोण जास्तीचं खातं आरक्षण यावरून आपल्या लक्षात येईल. आणि धनगर समाज आणि मराठा समाज हे खरंच कमनशिबीत त्यांच्यापेक्षा वंजारी समाज भाग्यवान ठरतो. कसा ठरतो तर ते बघा की धनगड आणि धनगरांची मागणी काय आहे. धनगड हा ST मध्ये आहे आणि धनगर हा व्हीजेएनटी मध्ये टाकला NT मध्ये. तर धनगर समाजाचं म्हणणं काय की धनगड आणि धनगर म्हणजे धनगडाची एक उपजाती म्हणून त्यांना ST मध्ये सहज टाकता येण्यासारखं होतं. पण नाही टाकता आलं कारण नाम साधर्म्य आहे. उच्चारण्यामध्ये दोन्ही शब्द एकच आहेत तरी धनगर समाजावर अन्याय झालेला आहे. म्हणजे ते वंजारा जो कधीच म्हणजे वंजारी आणि वंजारा बघा वंजारा बंजारा लमाण लंबाडी आणि हे वंजारी समाज हे पूर्ण कंप्लीट वेगळे आहेत.
म्हणजे फक्त नाम साधर्म्य आहे, मग पण तरी त्यांना ओबीसी मध्ये प्रवेश मिळाला की नाही? मिळाला. मग धनगर समाजाला धनगड म्हणून एक उपजात म्हणून एसटी मध्ये सहज प्रवेश मिळायला हवा होता, म्हणून ते वंजारी समाजापेक्षा कमी भाग्यवान ठरतात. आणि मराठा सुद्धा कुणबी होता, मग कुणबी असून सुद्धा त्याला कुणबीचं प्रमाणपत्र द्यायला सगळ्यात आडवं येणारे त्यांना हे समजत नाही. आरक्षणाचा सगळ्यात जास्तीचा लाभ आपण घेतोय, सगळ्या गोरगरीब जमातीचा लाभ आपल्या पदरात पडलाय, आणि कुठेतरी म्हणजे हे कुणबी आणि हे धनगर म्हणजे हे मराठा आणि धनगर हे कमनशिबी आहेत. कारण यांचा हक्काचं यांना खरंच उल्लेख असून सुद्धा त्यांना एसटी प्रवर्गा म्हणजे धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये जाता आलं नाही, आणि या मराठा समाजाला कुणबी वर्गामध्ये जाता आलं नाही. पण वंजारी समाजाला केवळ वंजारा प्रांतदर्शक, फक्त वंजारा समाज म्हणजे बंजाराच असतो, गोर बंजारा वगैरे, म्हणून या दोघांमध्ये कुठेही साम्य नाही. मित्रांनो, खरंच म्हणजे हा काकांच्या नंतर पुतण्याचा एसटी प्रवर्गामध्ये, काकांनी ओबीसीत प्रवेश मिळवून दिला, आता पुतण्याचा एसटी प्रवर्गामध्ये वंजारी समाजाला प्रवेश मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे का? आणखी एकदा बंजारा समाजाचा म्हणजे वंजारा समाजाचा वापर धनंजय मुंडे करू पाहतायत का? आणि खरोखर वंजारा आणि वंजारी हे दोन्ही जाती एक आहेत का? याविषयी अगोदर फक्त अभ्यास करा, आणि अभ्यास करून या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. उगाच टीका करायची, काहीतरी कमेंट करायच्यात म्हणून अजिबात कमेंट करू नका. मित्रांनो, अभ्यासपूर्वक कमेंट करा, आणि आपण खरोच चर्चा करून आपण एकमेकांसमोर बसू सुद्धा शकतो. पण कुठेतरी बंजारा समाज आणि वंजारी समाज हा एक नाही. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा, आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.